मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत कठीण आणि तितकीच महत्त्वाची मानली जाणारी नर्मदा परिक्रमा राहता येथील सुपुत्र सुदाम जयस्वाल यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. 4,500 किलोमीटरचा हा पायी प्रवास पूर्ण करून आज त्यांचं राहता शहरात आगमन झालं. खंडोबा चौक मित्र मंडळ आणि शहरवासीयांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी सुदाम जयस्वाल यांनी ही पदयात्रा सुरू केली होती. साधारण 90 दिवसांहून अधिक काळ चाललेल्या या परिक्रमेत त्यांनी तब्बल 4,500 किलोमीटरचं अंतर पायी कापलं. ऊन वारा आणि शारीरिक कष्टांची तमा न बाळगता भक्तिभावानं ही परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. जयस्वाल यांच्या शहरात आगमन होताच खंडोबा चौक मित्रमंडळाचे उत्साहात त्यांचं स्वागत केलं. यावेळी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं. नर्मदा परिक्रमा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे आणि राहत्याच्या एका सुपुत्रानं हा ठेवा जपण्याचं कार्य केलंय. ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशा भावना नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केल्या. या स्वागत सोहळ्याप्रसंगी राहता शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्यानं नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, नगरसेवक दशरथ तुपे, सदानंद तामणे, योगेश रुईकर, योगेश डांगे, निलेश तारगे, पांडुरंग तुपे, पप्पू रुईकर, धनंजय बोटे, रवी मखाना, मनीष चितळकर, किशोर तरटे, योगेश मखाना, केशव तारगे, माणिक तारगे, गोलू जयस्वाल, मनोज वाणी, दत्ता काका नागरे यासह खंडोबा चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिक्रमेमुळे सुदाम जयस्वाल यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. त्यांच्या भक्तिमय जिद्दीचं राहता परिसरात विशेष कौतुक केलं जात आहे. आज आपल्या राहता शहरातील सुदाम जयस्वाल हे नुकतीच नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी पार करून आज राहता शहरात आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी राहता नगर परिषदेच्या वतीने आमचे नगरसेवक दशरथजी तुपे, त्यानंतर आमचे मित्र योगेश डांगे, पांडुभाऊ तुपे, त्यानंतर आमचे मित्र व मार्गदर्शक सदानंद तामाने साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या वतीने राहता शहरामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. सुदाम भाऊंनी त्या ठिकाणी 4,500 किलोमीटरची असलेली ही नर्मदा परिक्रमा 90 दिवसामध्ये पार केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर दररोज किमान 50 किलोमीटर त्या ठिकाणी त्यांनी पायी प्रवास केलेला आहे. आज प्रत्येक हिंदूची इच्छा असते की त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा जर त्याच्याकडून पार पडली तर नक्कीच त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. आज मी नक्कीच सुदाम भाऊंना या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी नर्मदा परिक्रमा पार करून नक्कीच राहत्याच्या वैभवामध्ये भर टाकलेली आहे. आज खंडोबा चौक मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य सुदाम भाऊ जयस्वाल हे 3 महिन्यापूर्वी राहता इथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी त्या ठिकाणून गेले होते. अतिशय सुखरूप या ठिकाणी घरी देखील परतले आहे. नर्मदा परिक्रमा ही अतिशय निसर्गरम्य वातावरणातून आहेच, मात्र अतिशय खडतर असा प्रवास आहे. वाटेमध्ये काही भेटतं न भेटतं परमेश्वराच्या कृपेने यावेळेस सगळे सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. नर्मदा परिक्रमा हे करण्याचं भाग्य सुदामजी जयस्वाल यांना लाभलेलं आहे. गेले 4,500 किलोमीटर त्यांनी हा पायी प्रवास केलेला आहे. त्यांच्या प्रवासामध्ये अनेक त्यांना चांगले वाईट अनुभव आलेले असेल. मी खरोखर खंडोबा चौक मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं शतशः ऋण व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या मंडळाला या ठिकाणी सत्काराचा लाभ दिला व त्यांचा दर्शनाचा लाभ झाला. मी त्यांचं या ठिकाणी राहता ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. नर्मदा परिक्रमा ही नर्मदा नदी ही अतिशय आपल्या पवित्र हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते आणि या नदीची परिक्रमा करणे हे भाग्य या ठिकाणी यांना लाभलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. नर्मदे हर. आमचे परममित्र सुदाम महाराज जयस्वाल यांनी
4,500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून यशस्वी पूर्ण करून आमच्या खंडोबा चौकात आलेले आहेत. तर त्यांचं एक छोटंसं सत्कार करायचा आहे सर्वांतर्फे, तेव्हा आम्ही सर्व जमलो आहेत. नर्मदा परिक्रमा ही अत्यंत खडतर परिक्रमा आहे. त्यात जंगल लागते, नद्या लागतात, समुद्र ओलांडून जावं लागतो. तर अशी खडतर परिक्रमा त्यांनी यशस्वी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. खंडोबा चौकाचे या अगोदर विरेश महाराज मखाना यांनी 2 वर्षापूर्वी परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांनीच सुदाम भाऊंना एकदा विषय काढला का अशी नर्मदा परिक्रमा करतात का. तर त्यांनी तात्काळ होकार दिला आणि परिक्रमेसाठी 3 महिन्यापूर्वी ते ओंकारेश्वर इथे गेले. 3 महिन्यापूर्वी ओंकारेश्वरपासून परिक्रमा सुरू करून 90 दिवसात परिक्रमा त्यांनी पूर्ण केली. परिक्रमेला विरेश मखानांनी मला सांगितलं की बाबा मी अशी अशी परिक्रमा केली आहे, तुम्ही जाता का. म्हटलं मी जायला तयार आहे, पण मार्ग कसा आहे काय ते मला सांगा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी इथून निघालो 9 तारखेला. 9 पासून तर 9 फेब्रुवारीपर्यंत मी 90 दिवस पूर्ण करून ती परिक्रमा पायी चालून पूर्ण केली. नर्मदा ही एक गंगा आहे, तिथं चालताना तुम्हाला सगळ्या गोष्टीचे अनुभव येणार. किती म्हणजे कसं घडायचं, काय घडतं, कुठले दैवत कुठं आहे, तुमचे पितृदोष अमकं डमकं, हे तुमचे कोणते पूर्ण दैवत तिथं आहे. म्हणजे देवता जेवढी आहे तेवढी तिथं आहे नर्मदा माते. त्यांच्या दोन्ही तटांना आहे आणि चालताना काही कोणाला त्रास होत नाही, काही आजारी पडत नाही, कुठलाही दोष निर्माण होत नाही. आम्हाला तर मैया सोबत असल्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.